राम राम राम। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करू। आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत वृंदांना साष्टांग अभिवादन करू। परमभाग्यानं पवित्र धामामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये सर्वश्रेष्ठ कलियुगातली साधना असणाऱ्या नामसाधनेमध्ये प्रविष्ट असलेल्या सर्व साधकांबद्दल सद्भाव प्रकट करू। नामसाधनेपूर्वी सकाळच्या वेळेला काही वैचारिक विवेकी डोस देण्याकरता प्रवचनं चालू आहेत आणि त्यामध्ये कधीकधी थोडासा पर्सनल झाक, पण काही बऱ्याच वेळेला जास्त प्रमाणात समष्टी चिंतन चालतं, जे सगळ्यांनी घ्यावं। एखादा मुद्दा व्यक्ती पाहून त्याच्याकरता संकेत असतो त्याच्या पर्सनल चुकीकरता, पण समष्टी चिंतन जास्त असतं। आपला विषय चाललेला आहे परमार्थातला मोठा प्रतिबंध आहे मोह। या मोहाचे खूप अँगल आहेत, शेवटपर्यंत पुरतील आपल्या या चिंतनाला, इतके अँगल आहेत त्याचे। आज जो मनात आलेला अँगल आहे तो लक्षात घ्या। विचाराला विवेक समजू नका। विचार आणि विवेक याच्यामध्ये खूप अंतर आहे आणि परमार्थाकरता विचारापेक्षा विवेकाची गरज आहे। विचारानं परमार्थ सुरू होतो। वैचारिक परमार्थाचा संकेत संतांनी केला आहे, क्षणक्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू। ही विचाराची एक सुयोग्य दिशा आहे, पण त्याहीपेक्षा विवेकयुक्त विचार ही खरी जीवनाची आवश्यकता आहे। तर विवेक आणि विचार यातला फरक कळणं गरजेचं आहे। सूक्ष्म देहामध्ये जो मोह आहे त्यातला एक मोह आहे विचाराला विवेक समजणं। विचार आणि विवेक यातला आपल्याला फरकच कळत नाही, बऱ्याच लोकांना कळत नाही। त्या विचाराला सारासाराची दिशा दिली तर परमार्थाला प्रारंभ होतो, अन्यथा विचार तर तुम्हाला कुठं घेऊन जाईल सांगताच येणार नाही। हे मनाच्या तरंगाला सुद्धा आपण विचाराच्याच रूपाने प्रगट करतो। काय सांगू, या मनाचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, तेही विचारच आहे आणि सारासार बुद्धीच्या साह्यानं केलेला तोही विचारच आहे। पण सिद्धांताच्या आधारावर विवेकामध्ये परिणिती होते। मनाच्या संकल्पापासून सगळे विचाराचेच टप्पे आहेत। विवेक हा सुद्धा प्रगट होताना विचाराच्याच रूपानं प्रगट होतो आणि हे 2-3 टप्पे असल्यामुळं विचार काय आणि विवेक काय यातला फरक कळत नाही। आपण सगळं विचाराच्याच कक्षेमध्ये ठेवून जातो। येणारे जाणारे संकल्पालाही विचारच म्हणतो, थोडं संस्काराने सारासार वाचनाच्या आधाराने जे विचार येतात त्यालाही विचारच म्हणतो, आणि सिद्धांततः विवेकाची जी प्रकटीकरण बुद्धीत होतं त्यालाही आपण विचारच म्हणतो। हे दिसायला सगळं वरून विचाराचं स्वरूप आहे, लक्षात घ्या। जसं ज्ञानेंद्रिय 5 पण भोगता एकच मन, श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते। लक्षात घ्या, 5 भागातून एकच मन सगळ्या विषयाचा भोग घेतो आणि मीच भोग घेतो असं शिवाय आपला भ्रम असतो। विषयाचा भोग मन घेतं, पण समज असतो मीच भोग घेतो, मी त्याच्यापासून अलिप्त आहे। पण मनाला मी म्हणणं हा जसा एक मोह आहे, तसं विवेकाला विचार म्हणणं हा सुद्धा एक छोटासा मोहच आहे। विवेक वेगळा आहे। बिनु सतसंग विवेक न होई, चंद्र तेथे चंद्रिका या पद्धतीनं विवेक हा परमार्थाचा पाया आहे। विचार म्हणजे फक्त पाया खणणं आहे
आणि विवेक म्हणजे पाया भरणे. विवेक, वैराग्य आणि ज्ञान हे 3 टप्पे सांगितलेत. पाया, मधल्या भिंती आणि छत हे जसं घराचे 3 टप्पे आहेत, तसं विवेक, वैराग्य आणि ज्ञान, विवेक, वैराग्य आणि भक्ती छत 2 प्रकारचे आहेत. ज्ञानाचं छत आहे आणि भक्तीचं छत आहे, असं आहे. तेव्हा सगळा पाया प्रत्येकाला कोणतंही घर बांधायचं असो, पत्र्याचं बांधायचं असो का काँक्रीटचं बांधायचं असो, पाया अनिवार्य. वर बदल होतो. काँक्रीटच्या घरामध्ये 2 प्रकार होतात. एक डायरेक्ट स्लॅब टाकणाऱ्याला आपल्याला पिलर नाही घ्यावे लागत, बीम घ्यावे लागत नाहीत आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये भक्कमपणा असण्याकरता पिलर घ्यावे लागतात. काँक्रीटच्या घराचे 2 प्रकार असतात. डायरेक्ट भिंतीवर स्लॅब टाकणं, त्याला भिंती जरा जाड धराव्या लागतात. हे जसे प्रकार आहेत तसा प्रकार आहे. तर वैराग्याचे प्रकार होतात तसे, पण ज्ञान आणि भक्ती छत सारखंच आहे संरक्षणाच्या अर्थानं तत्वतः. तपशिलात थोडा अंतर आहे. तर पाया अनिवार्य आहे, पाया आहे विवेक. माती काढणं म्हणजे पाया नाही, त्याच्यात दगडं भरणं म्हणजे पाया आहे. पाया खंडन, पाया भरणं हे 2 प्रकार आहेत. तर खणण्यालाच आपण पाया भरणी म्हणलं तर घोटाळा होईल. तर असाच घोटाळा आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात आहे. विचारालाच आपण विवेक समजतो. तेव्हा आजचा मुद्दा नीट समजून घ्या. हा एक मोहच आहे. विचाराला विवेक समजण्याचा एक मोहच आहे. स्वतः प्रामाण्यवादी सगळे या मोहात अडकलेले असतात. विचारालाच विवेक समजतात. सिद्धांतातून आलेले, शास्त्राच्या माध्यमातून आलेले, संताच्या माध्यमातून आलेले निचोड असतो विवेक, लक्षात घ्या. विचारामध्ये आपल्या बुद्धिसंस्कारातून सारासार विचाराची दिशा ही सामान्य विचारापेक्षा उच्च दिशा आहे. म्हणून सुरुवात करताना साधनेच्या बाबतीत संतांनी म्हणलं सारासार विचार करा उठावट, क्षणक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. तर इंद्रियाच्या मागं जाऊन जे संकल्प विकल्पात्मक विचार चालतात त्याला विचार, तो साधनेच्या दृष्टीनं काहीच उपयोगाचा नाही. मग सारासार दिशा आली तर विचाराची थोडी प्रगती झाली, पण सारासार विचार झाला म्हणजे विवेक झाला असं नाही संतांनी म्हटलेलं. कारण तो विचार जर आचारात आला नाही तर त्या नुसत्या सारासार विचाराला काय किंमत आहे. आज सगळे बुद्धिवादी सारासाराची चर्चा करतात, हे विचाराच्या लेवलवर करतात, विवेकाच्या लेवलवर नाही करत, कारण आचरणात आलेला नसतो. सारासार विचार केला जातो पण आचारात येत नाही. आचारात त्याच वेळेला येतो ज्या वेळेला त्याला विवेकाची शक्ती मिळते, असं आहे. म्हणून विचार आणि विवेक हे 2 वेगळे भाग आहेत. आणि परमार्थामध्ये विचाराला विवेक समजणं हा एक मोह आहे आणि 99% परमार्थिक लोकांमध्ये हा मोह आहेच, हे लक्षात घ्या. तर सूक्ष्म देहातली जी मोह निवृत्ती आहे, त्या मोहाचे जे अँगल आपले चालू आहेत, विकार हा एक मोह आहे, हा सूक्ष्म देहातला मोह आहे. जसं आजार देहाला मी म्हणणं हा जसा एक स्थूल देहाच्या मोहाचा विचार आपण 4-6 दिवसापूर्वी केला, तसं सूक्ष्म देहाच्या मोहाचे जे टप्पे आहेत त्या टप्प्यातला एक टप्पा आजच्या याच्यात चिंतन करायचं आहे. म्हणजे विचाराला विवेक समजणं हा एक मोह आहे, लक्षात घ्या. आणि या मोहातच स्वतःप्रामाण्यवादी लोक वाढतात. जेवढे स्वतःप्रामाण्यवादी परमार्थाचं नुकसान करतात, मला कळलं ते बरोबर, मला ते सगळे विचाराच्या कक्षेत असतात, विवेकापर्यंत गेलेले नसतात. आणि विचाराला विवेक समजल्यामुळं त्याच्यातला अहंकार वाढतो, श्रेष्ठत्व आणि दुसऱ्याचं न ऐकण्याची वृत्ती वाढते, गांभीर्य राहत नाही. आणि अशाच वेगामध्ये म्हशीच्या शिंगावर बसून पाहतात आणि मग उधळल्यावर जे फरफटत परिस्थिती होते ती होते त्याची. तेव्हा फार बारकाईनं ठरवा, विचार करावा. विचार साधनेची सुरुवात आहे, दिशेनं विचार करावा. सारासार विचार किंवा क्षणक्षणाहाची करावा विचार हे जे 2 अभंग आहेत, हे प्रवेशाच्या दृष्टीनं विचाराचं एक स्वरूप आहे. पण विचार म्हणजे विवेक हा समज जो आपण ऐकताना शेवटी
विचार प्राधान्यानं ऐकतो आणि विचार प्राधान्यानं ऐकून जे विचार आपल्या डोक्यात स्थिर होतात त्याला आपण विवेक समजतो. हे लक्षात घ्या. सगळे प्रवचन कीर्तन आपण जे ऐकतो ते सगळे विचार प्राधान्यानं ऐकतो. सतत विचार ही शक्ती चालूच आहे. अडाणी असो, सुशिक्षित असो, अशिक्षित असो, आपापल्या परीनं हे नॉनस्टॉप मशीन आहे. लक्षात घ्या. प्रत्येकजण विचार करतो, जेवढं कळतं तेवढं. वरून जरी म्हणला मी अडाणी आणि मला काही कळत नाही, तरी पण विचारशक्ती बंद नसते. आणि ती विचारशक्ती कुठंतरी एका कल्ल्याला जी झुकते त्याचं कारण विचाराला विवेक समजून त्याला प्राधान्य देतो, म्हणून त्याच्या हातून चुका घडतात. विचार हा ससीम आहे आणि विवेक असीम आहे. विवेकामध्ये दूरदृष्टी आहे आणि विचारामध्ये जवळची दृष्टी आहे. आत्ताच्या घटना, आत्ताची परिस्थिती या आधारावर विचाराचा जोर असतो. आणि शास्त्रीय सिद्धांतामध्ये फार दूरवरचा विचार करून मग विवेक झालेला असतो. विवेकाचा जो स्रोत असतो तो फार व्यापक आहे, कालदृष्ट्या व्यापक आहे, देशदृष्ट्या व्यापक आहे. विचार तितका व्यापक नाही. आपण देवाला आरोप का देतो आजारी पडल्यावर? तर विचाराला आपल्या संकुचितता आहे म्हणून. व्यापकता जर असली तर त्याचा दूर कार्यकारण भाव शोधून आपण देवावर आरोप करत नाही. आजार हा देहाच्या कर्माशी संबंधित आहे आणि या देहाच्या कर्मसंबंधाचे दूरवर संबंध आहेत. या जन्मीचेच नाही केवळ, तर अनेक जन्माचे भोग आपल्याला भोगायचेच. ही पृथ्वीवरच्या सगळ्या भोगयोनी आहेत. लक्षात घ्या. आणि त्या भोगयोनीची परंपरा तात्कालिक जवळची नाही आहे. तू आज आंबट खाल्लं म्हणून तुला खोकला आला, ही जी विचाराची आपली दिशा आहे, सगळ्या आजाराला आपण तात्कालिक जवळची परिस्थितीचा अभ्यास करून तेवढ्यावरच समाधान मानतो. हवा बिघडली आहे, अमकं दूषित खाल्लं आहे, पोट दुखतं तर मग तू काहीतरी कुपथ्य केलं असेल. एकही परंपरा नसता तुमच्या वैचारिक अलीकडची एकही परंपरा न बसतासुद्धा आचार रोग होऊ शकतो. पण आपल्या दिशेला विचार प्रभाव असतो, विवेक प्रभाव नसतो. त्यामुळे आपण शोधत राहतो कार्यकारण सगळे वरच्या वर तात्कालिक परिस्थितीवर. दरिद्रतेची कारणं, दुःखाची कारणं, रोगाची कारणं ही सगळे आपण विचार लेवलवर पाहतो, विवेक लेवलवर पाहत नाही. आणि मग त्या विचार लेवलवर आपली बुद्धी कमी पडते आणि मग शेवटी त्याचा आपण कुठंतरी आरोप देतो, आरोप करतो. असं आहे. तर देश काल परिस्थितीचा जेवढा आहे हे जवळच्या लेव्हलचा विचाराचं सगळं कक्ष आहे. विवेकाची कक्षा त्याच्यापेक्षा दूरदर्शी व्यापक अशी असते. त्याला विवेक कक्षा म्हणतात. त्याला दुःख होत नाही आणि त्याचे मग ते विवेकाची दिशाच तशी असते. मग आपल्यापेक्षाही जास्त जाणकार ज्ञानी भक्त त्यांच्याही शारीरिक जीवनामध्ये दुःख दिसतात. मग ही काय कामाची? आपण एवढी साधना करतो तरी मग असं का? लोकांना साध्या साध्या गोष्टीत सुद्धा अपेक्षा असतात. हे मला दुःख का? मी एवढा परमार्थ करतो. नुसतं एवढंच नाही अपेक्षा, त्याच्यावरून परमार्थ सोडणारे लोक आहेत. मग देवाने काय माझं बरं केलं? तर हा सगळा गोंधळ वैचारिक आहे. विवेकाचा स्पर्श नाही त्याला. विवेकाची दूरदर्शिता फार लांब असते. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगितलं सध्याच्या ह्याच्यातलं. काय? आता मी 2-5 महिन्यापासून आजारी आहे. कित्येक लोक म्हणतात महाराज एवढी साधना करतात, एवढं हे करतात, मग यांना अशा कशाला आजार पाहिजे नाही, या कसं काय? पण विवेक दिशा असल्यामुळे आमचं अंतःकरण असं चंचल होत नाही, बिघडत नाही, काही नाही. कारण काय? त्याच्या परंपरा किती लांब असतात हे आपल्याला कळत नाही. सगुण साक्षात्कार झालेल्या रामकृष्ण परमहंसांना कॅन्सरसारखा रोग व्हावा, या विचारात त्या उत्तरात उत्तर कळणार नाही तुम्हाला. विवेकाच्या ह्याच्यात उत्तर कळेल. विवेकामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, विचारामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरच सापडत नाही. लक्षात घ्या. म्हणून विचारापेक्षा व्यापक, दूरदर्शी, त्रिकालामध्ये लांब जाणारा असा विवेक असतोय, हे लक्षात घ्या. आणि म्हणून विवेक प्राप्ती होणं हा मोहनिवृत्तीचा एक टप्पा आहे.
पण ही विवेक प्राप्ती का होत नाही? तर विचारालाच विवेक समजतो तोपर्यंत ही विवेक प्राप्ती होणार नाही. काही विवेकासारखे विचार येतील पण विवेक प्राप्ती नाही. विवेकासारखे येणं म्हणजे विवेक नाही. ती विचाराची एक ऊर्ध्वगती आहे. सारासार विचार करा, उठाउठी जे म्हटले त्याप्रमाणे क्षणक्षणाहाची करावा विचार. या वर्गात सगळे पारमार्थिक असतात, आपलं कल्याण व्हावं म्हणून प्रयत्न करणारे. काय तरावया पार भवसिंधू. विवेक आणि विचार यातला फरक कळत नाही. हे सत्य वस्तुस्थिती आहे, ह्याची स्वीकृती करा. की खरोखर आपल्याला चांगले विचार येतात, आपल्याला अजून विवेक प्रगट झालेला नाही. अगदी सारखा टिपरो अडकल्यासारखं विवेक प्राप्त झाला ना की त्याला एक ना एक दिवस वैराग्य आणि ज्ञान होणारच. विवेक प्राप्तीचेच लोक नाहीत, जे गप्पा मारणारे परमार्थाची चर्चा करणारे आहेत ना, त्यांना सुद्धा विवेक प्राप्त नाही. खूप ग्रंथ वाचतात, खूप काही कळतं त्यांना शाब्दिकदृष्ट्या, पण ते सगळं विचाराच्या लेव्हलवर असतं. चर्चा, समजणं, परत सांगणं, हे सगळं विचारातच देवाणघेवाण आहे. कीर्तनकार बरेचसे विचाराचं देवाणघेवाण करतात. कीर्तन, प्रवचन, पुस्तकं वाचतात, ते विचार म्हणून आत घेतात आणि विचार म्हणूनच लोकांना सांगतात. लक्षात घ्या, विचाराचं आदान प्रदान म्हणजे परमार्थातला प्रवेश नव्हे, हे सामान्य प्रवेश आहे. त्या विचाराच्या आदान प्रदानामध्ये सारासारतेचा आधार मिळाला तर प्रवेश झाला फक्त. पण पक्का परमार्थ सुरू होतो जेव्हा विवेक सुरू होतो. विवेक, वैराग्य आणि ज्ञान, विवेक, वैराग्य आणि भक्ती, हे लक्षात घ्या. तर तुम्ही पहिल्यांदा स्वीकार करा की अजून आपल्याला विवेक झालेला नाही. हे जर बारकाईचे मी जे मुद्दे सांगितले हे जर नीट समजून घेतलेले असतील आणि तुम्ही तुमच्याशी जर प्रामाणिक असाल तर तुम्ही पटल तुम्हाला की नाही, मला खरंच अजून विचारातच आहे, अजून विवेकात नाही. मी आता ही व्याख्या सांगितल्यानंतर जर याच्यातला एखादा कोणी हात वर करून प्रामाणिकपणे सांगत असेल तर मी मानेल त्याला विवेक प्राप्त झाला म्हणून. मी जी आत्ता व्याख्या सांगितली याच्यावर बारीक विचार करून असं जर कोणाचं म्हणणं असेल तर त्यांनी बोट वर करावं. माझी त्याला प्रामाणिक मानण्याची तयारी, माझं काही म्हणणं नाही. तर 99% विचाराच्या परमार्थात आपण अडकलेलो आहोत, विवेकापर्यंत गेलोच नाही. म्हणजे काही लोकांनी पाया करता फक्त खणलेला आहे, किती खणायला पाहिजे तो तितकासुद्धा खणला गेला आहे की नाही माहीत नाही. प्रत्येकाची जमीन वेगळी असते, तिथं किती पाया खणावा लागतो त्याचे गणित आहेत. खणण्याची कामं चालू आहेत, वैचारिक प्रक्रिया म्हणणे खणण्याची कामं चालू आहेत. ती पर्याप्त आहेत का नाही हेही सांगता येणार नाही. काळ्या जमिनीत पाया जास्त घ्यावा लागतो, कडक तर थर जाईपर्यंत घ्यावा लागतो. जरा कडक जमीन असेल पूर्वजन्म प्रारब्धाची तर त्याला कमी पाया घ्यावा लागतो. काय पण फक्त खणण्याची प्रक्रिया चालू आहे इतकाच आपला परमार्थ आहे. लक्षात घ्या, इमारत अजून दिल्ली तो बहुत दूर आहे, हे लक्षात ठेवा. हे समजून घेण्याजोगं आहे. नाही सगळ्यांना समजून, व्यक्ती पाहून नाही. आज हे जे चिंतन आहे हे तत्व पाहून चिंतन आहे, हे लक्षात घ्या. आपण विचारालाच विवेक समजून भ्रमात आहोत. हा भ्रम हा एक मोह आहे. म्हणून काही ठिकाणी सांगितलं आहे ही सुद्धा माया आहे. ज्ञानचर्चा ही सुद्धा कलियुगामध्ये एक माया आहे, आपल्याला कळत नाही. लक्षात घ्या, माणसं अडकवून ठेवलेत. ते उदाहरण आहे ना, अरे ज्यांनी कधी कवडी पाहिली नाही, पूर्वी कवडीसुद्धा महत्त्व होतं. तर ते नारदांनी दर्शनाकरता लोकांना आवाहन केलं. देव म्हणले की नारदांनी आपली प्रतिनिधित्व केलं आणि म्हणे खूप लोकांची इच्छा आहे दर्शन घेण्याची. अरे नाही रे म्हणे, खरी कोणाची इच्छाच नाही. नाही म्हणे, खूप मी आत्ता आलो पृथ्वीवरून, मला अनेक लोकांनी म्हणले दर्शनाची इच्छा आहे. तेव्हा म्हणे फार लोकांना इच्छा आहे. बरं म्हणे, तुझ्याकरता येतो पृथ्वीवर. आणि पृथ्वीवर येतो म्हणले आणि थांबले एका ठिकाणी. जा म्हणे, तुला कोणाला बोलवून आणायचं ते आण. नारदांना खूप लोकांनी विचारलं होतं. त्यांना वाटलं आपण म्हणल्यानंतर देव भेटतोय म्हणलं कोण येणार नाही. गणपती दूध प्यायला लागला म्हणलं कोण पाजणार नाही. किती हजारो लोक दूध पाजायला गेले. काय आता तर थोड्या साधनेत जर देव दूध प्यायलेलं पाहायला मिळालं तर कोणाला नको आहे. ते गेले हजारो लोक. तसं देव भेटायला आले तर नारदाने सांगितलं
सगळे निघाले. 10,000 लोक नारदांच्या मागं निघाले. आणि देवाने उगा थोडीशी माया पसरली. मम माया दुरत्यया. देवापासून 1 मैलभर 1 फरलांगाच्या टप्प्यावर सर्वात शेवटी, म्हणजे जिथे 1 मैल अंतर आहे तिथं कवड्याचा पाऊस, त्याच्या पुढे 1 फरलांगभर पैचा पाऊस. पूर्वी कवड्यासुद्धा वापरात होत्या पैशासारख्या. पूर्वी ती कोष्टकं होते 12 कवड्याचे, काही 1 पै, 12 पैचं 1 आणा, जुनी कोष्टकं. तर कवड्यात सुद्धा वस्तू मिळत होत्या, म्हणजे धनाचा एक सोपा भाग. तर सगळ्यात 1 मैलभर अंतरावर पहिल्यांदा कवड्याचा पाऊस पाडला. त्याच्या पुढं पैचा पाऊस, मग रुपयाचा पाऊस. अशा पद्धतीनं आपल्या स्वतःपर्यंत रत्नाच्या पावसापर्यंत पाऊस पाडून ठेवला पायाजवळ. आता 10,000 लोक आले, पण त्याच्यातले निम्मे त्या कवड्या वेचण्यातच अडकले. एवढा कवड्या आत्ता मिळतात ते देवच पाहून घेऊ नंतर. तर काही लोकांनी कवड्यापर्यंत त्याग केला, पण तरी कमी पडले त्यागाला. त्याच्यातले निम्मे, उरलेल्यातले निम्मे परत पैचा पाऊस पाहिल्यावर तिथं अडकले. त्याच्या पुढं सरकले, त्याच्या पुढच्या नाण्यामध्ये अडकले. एवढे नाणे आता उपलब्ध आहेत, रुपयाचे ठोकळे, ते घ्यायचे तर देवाचं काय, तिथं अडकले. असं करत 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 गळत चांदी, सोनं, रत्न, अगदी जबरदस्त थोडे भक्त होते देवाच्या करता, कुठपर्यंत त्याग केला, चांदी सोन्यापर्यंत त्याग केला. पण रत्नाचा पाऊस पाडल्यावर पाकळले. आणि नारदांना हे काहीच माहीत नाही माया. नारद झरझर चालू आहेत, माझ्या मागं 10,000 लोक आणले. आणि देवाजवळ म्हणले, तुम्ही म्हणे देवा दर्शन लोकांना नकोय म्हणता, बघा मी म्हणल्याबरोबर 10,000 लोक आलेत. तर नारदा जरा मागं बघ की म्हणे. आणि नारद मागं पाहिले तर कोणाचाच पत्ता नाही. म्हणून संतांनी प्रार्थना केली, सांभाळी आपली ही माया. तर या मायेचं जे स्वरूप आहे, तर त्या स्वरूपापैकी आज एक तुम्हाला मुद्दा सांगितला की बरेचसे लोक वैचारिक परमार्थात अडकलेले आहेत, काही कवायतीच्या परमार्थात अडकलेले. जसं महिला मंडळी कवायतीच्या परमार्थ, हिने हे केलं की तिने ते करायचं. एकाने आपला कपडे सांभाळायला नवे एकाने नदीच्या किनारी शौच केलं आणि लोकांना झाकून टाकायला वाळू टाकली, त्याच्यावर ढीक केला. आणि एकाने आपलं धन सांभाळायकरता त्या वाळूत ढीक केला. थोड्या वेळात आंघोळ करून याय, पण सगळे ढीग झाले, त्याला त्याचं धनही सापडता येईना. तर हा देखादेखी याला कवायतीचा मोह म्हणतात. आता अधिकात तुम्हाला हा कवायतीचा मोह खूप सापडेल महिला वर्गामध्ये. हिनं वाण दिलं की आपण दिलं पाहिजे, तिनं हे केलं की आपण केलं पाहिजे. ती म्हणते नाही बत्ताशाचं श्रेष्ठ आहे, ती म्हणते नाही आनर्शाचं श्रेष्ठ आहे. काय तर कवायती काही विचार आपल्याला परमार्थाचे जे सांगून ठेवलेत ते 100% चुकीचे आहेत असं नाही त्याचा अर्थ. पण त्याला किती महत्त्व आपण देतो, जपापेक्षाही आपल्याला इथं आल्यावर हे करायचं आहे. असं पळती यात्रा आहे. इथं आत्ता तुम्हाला जी यात्रा दिसते 90% पळती आहे. गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर, सज्जनगड, काय दर्शन करत पळायचं, दुसरं काही नाही, पळापळी सगळी. आपल्या इथं सुद्धा येऊन गेले. त्यांना जर मंडन दर्शनाला आल्यावर थोडा जप करायला वेळ नाही, आम्हाला निघायचं लगेच. काय साधनेला वेळ नाही. हे सगळे कवायतीच्या चक्रात अडकलेले. ते अधिक महिना हे करायला पाहिजे. जसं यात्रेचं चक्कर असतं काही वेळेला, या गावात यात्रेला जायला पाहिजे, त्या गावात यात्रेला, तसं हे कवायतीचं चक्कर असतं बरं का. आणि त्याच्यानंतर जे थोडे आपण आहोत ना, आपण कोणत्या चक्रात आहे तर विचाराला विवेक समजून आपल्या स्वतः प्रामाण्यवादाने अडकलेलो आहोत. आदान प्रदान करणं जे आहे ना, कीर्तन ऐकणं, कीर्तन करणं, हे सगळे विचाराच्या कक्षेतले सगळे कीर्तनकार आहेत 90%. विवेकी लेवलचे नाहीत. त्यांच्या स्वतःच्या जीवनात फरक होतो. विवेक कक्षा आली ना, सदासद विवेक जर आला तर असतचा त्याग होतो आणि सतचा अंगीकार होतो. आणि हे सगळे सदासत
चर्चा करतात आणि असंच महत्त्व. पैसे 5 रुपये पाकिट कमी आलं की तर फेकून देतात 100 रुपये पाकिट कमी आलं का. फोनवरून कळवतात निघाल्यावर, नाही तर तिथंच घेत नाही. मी इतक्या लांबून आलो रामकान. भांडणं करणारे लोक आहेत महाराज, असे ऐकायला मिळतात सगळे उदाहरणं. मग असतला सत समजले म्हणून ती भांडणं, दुसरं काय. तात्विक श्रद्धा नाही, निष्ठा नाही, लोकांच्या उद्धाराची कळकळ नाही. हा एक विचाराच्या आदान प्रदानाचा बाजार आहे सगळा. लक्षात घ्या. आज जो तुम्हाला दिसतो ना परमार्थाचा, हे खरं बोललं तर सख्यायला राग येईल, पण जे आहे ते सत्य आहे असं लक्षात घ्या. आणि त्याच्यातच आपण हे श्रोते आहोत, नुसतं त्यांचीच टीका नाही, आपण तेच आहोत, हे लक्षात घ्या. त्या विचाराच्याच बाजारात आपण आहोत. विवेक प्रगटच झालेला नाही. खरी परमार्थाची सुरुवात आहे विवेक प्रगट होईल. ऊस चरकात येणं हा पहिला टप्पा आहे, पण एकदा चरकात टिपरू अडकलं की कारखान्याची रचना अशी आहे की ते साखरच होऊन बाहेर पडेल. तेव्हा विवेक प्रगट झाला की टिपरू चरकात अडकलं समजा. पण आपल्यामध्ये विवेक प्रगट नाही आणि याची जाणीव नाही आहे, हे फार दुःखाची गोष्ट आहे. त्या विचाराला विवेक समजल्याच्या भ्रमामुळं याची जाणीव नाही आहे. भ्रमात आहे आपण, आपल्याला विवेक आहेच, आपला निर्णय बरोबरच आहे. तर तपशिलाच्या चक्रामध्ये सापडतात आणि मूळ कल्याणाच्या बाबतीत निर्णय बरोबर घेऊ शकत नाही. हा निर्णय जो चुकतो ना, याचं कारण विचारालाच विवेक समजलेत. आणि खूप मोठा वर्ग विचाराला विवेक समजलेला आहे, फार मोठा वर्ग. आणि परमार्थाची सुरुवात विवेकात आहे. हा सूक्ष्म देहातला मोह आहे विचाराला विवेक समजणं. कवायतीला परमार्थ समजणं हा जसा एक मोह आहे, तसं विचाराला विवेक समजणं हा एक मोह आहे. आणि हा कळत नाही. इतकी त्या बुद्धीमध्ये ते संस्कार आणि आग्रह असतो की ते सांगणाऱ्यावर आपलं डोकं चालवतील, पण आपला विचार आहे, आपला विवेक नाही असं प्रामाणिक कबूल नाही करायचे. ते त्याच्यावर काहीतरी वकिली डोकं चालवत राहतील. याच्यात महाराजाचा काय हेतू आहे, नामकं काय, हेच डोकं चालवतील. काय विचाराच्या चक्रात राहतील. लक्षात घ्या. सदसद विवेक जो आहे हा परमार्थाचा पाया आहे. विचार हा परमार्थ नव्हे, हे लक्षात घ्या. हा विचारातला एक टप्पा परमार्थाकडं दिशा घेतो. हे जे संतांनी म्हणले ना, क्षणक्षणाची करावा विचार, हे 100% चुकीचं नाही. ते फक्त दिशा बदलण्याच्या दृष्टीने. विचाराचे जे 2-3 अंग आहेत, त्यातलं शेवटचं आणि चांगलं अंग म्हणजे सारासार विचार करा उठाउठी, क्षणक्षणाची करावा विचार. ही विचाराची एक अनुकूल दिशा आहे. म्हणजे विचाराचं 100% मी खंडन करत नाही, पण विचाराला विवेक समजणं हा मोहच आहे, यात शंका मानू नका. माझं म्हणणं ज्या लेवलवर मी मांडलं आहे त्या लेव्हलवर जर कळत असेल तर सूक्ष्म विचार करा. सगळे स्वतःप्रामाण्यवादी 90% लोक, अनेक दिवस परमार्थ करणारे, अनेक ग्रंथ वाचणारे, ते विचाराला विवेक समजूनच अडकून पडलेले आहेत. शेवटी वाचल्यानंतर ते कशात परिणित होणार? विचारातच परिणित होणार. पण तो वाचल्यानंतरचा आपण केलेला बरोबर विचार आहे हे समजणं हा एक मोह आहे. लक्षात घ्या. आणि लक्षण काय त्याचं? तर लक्षण हेच की सदसद विवेकाची दृष्टी नाही दिसत, आत्मानात्म विवेकाची दृष्टी दिसत नाही. असंचं महत्त्व गेलं नाही तोपर्यंत तो विचारच. आणि 90% इथंच उतरतं. कीर्तन प्रवचनकार महाराज लोकांमध्ये सुद्धा असंचं महत्त्व गेलेलं दिसत नाही. हे प्रकृती वाढवण्याचं, प्रवृत्ती वाढवण्याचं, पैशाचं महिमा, कोण कशा लेव्हलवर प्रवृत्ती करतो हे सुद्धा बारकाईनं कळणार नाही. संतांच्या भोवतीसुद्धा प्रवृत्ती दिसते, पण ती त्यांच्या विचारचक्रातली नसते, ती त्यांच्या देह प्रारब्धातली असते. आणि 90% लोक अहंकाराने जी प्रवृत्ती करतात ती प्रवृत्ती त्यांची, ते स्वतः त्याच्यात रमलेले असतात आणि म्हणून त्यांचं नुकसान होतं. प्रवृत्ती नुकसान करत नाही, प्रकृती नुकसान करत नाहीत. जे प्रवृत्तीत रमलेत ते नुकसान करतात. न ते रमते बुधा. लक्षात घ्या.
येही संस्पर्शया भोगा दुःख येऊ नये अद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. हे सगळे विचार मी फक्त तुमच्याकरता नाही, मी स्वतः विचार केला आहे आणि मी आता सध्या त्याच्यात रमत नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो आहे. हा फरक झाला तर विवेकाची अभिव्यक्ती झाली समजा. तर विवेकाची अभिव्यक्ती कशात आहे हे कळलं पाहिजे आणि ती आचारात त्यातला मूळ बारकावा आतला कळला पाहिजे. नतेषु रमते बुधा. हा खरा बुद्धिमान, शुद्ध बुद्धीवाला. अशुद्ध बुद्धीवालाही बुद्धीतून बोलतच असतो, त्याचाही दोघांमध्ये फरक कळत नाही. दोन्ही दिसती सारखी सारखी, वर्म जाणे तो पारखी. हा फरक सामान्य दृष्टीला कळणारच नाही. ते जेव्हा तुमच्यात उतरेल ना जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. जेव्हा विवेकाची कक्षा वर आली तेव्हा विचार कक्षा काय कळायला लागलं. आणि हे कळलेलं सांगण्याच्या पाठीमागं तुम्ही 100% ऐकावं हा आग्रह पण सुटलाय. आता आपल्याला कळलेलं समर्थाने सांगून ठेवलं, जे जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याशी शिकवावे. पण शिकल्यावर दुसरे शिकतीलच असा आग्रह ठेवायचं कारण नाही, हेही कळलं आहे. आता सांगत राहा. तुका म्हणे कलीमध्ये दास चुका जातो लोका सांगत. आग्रह सोडून सांगत जायचं. मी तुम्हाला मोहाचं केंद्र म्हणून हे जरी तुम्हाला सांगितलं तर सांगितल्यावर याच्यातल्या खूप लोकांना ते कळणार आणि आचरणात येणार आहे असं गृहीत धरून सांगितलं नाही. पण कोणा एखाद्याच्या भाग्यात असेल झटका बसण्याचं, त्याच्याकरता ते प्रगट झाले. नाही तर माझं मला तर उपयोगाला आहेच. काय हा भ्रम एखाद्याचा जरी गेला तरी सफल आहे सांगणं. असं आहे. रत्नाचे फार गिराहिकं नसतात. मंडईमध्ये बाजारात गर्दी असते गिराहिकाला. तसं तात्विक विचार पकडणारे फार थोडे असतात. पण ते थोडेसुद्धा महत्त्वाचे आहेत. यांनी भजन केलं, साधना केली, एखाद्याला जरी हा मुद्दा डोक्यात नीट खटकला तरी लाभ आहे. विचाराला विवेक समजू नका. विचाराला विवेक समजणं हाही एक मोह आहे. या 2 वाक्यावर खूप बारीक विचार करा. आणि आपल्या विचाराला विवेक न समजता जर विवेक प्राप्ती करता तळमळ लागली तर तुमच्या परमार्थाची प्रगती होईल. आणि विवेकाची तळमळ लागली असेल तर त्याला उपाय एकच सगळ्यांनी सांगितला, बिनु सतसंग विवेक न होय. ग्रंथ वाचून विवेक होणार नाही, स्वतः खूप विचार करून विवेक होणार नाही, संतांच्या संगतीनं विवेक होईल. आणि असं त्यागाची शक्ती निर्माण होईल. विवेकाचं वैशिष्ट्य हे आहे, ज्याला असताचा अस्वीकार करण्याची ताकद झाली त्याला विवेक झाला समजा. असत असत समजणं हा विचारातलाच एक टप्पा आहे. सत समजणं ना असत समजणं. पण असताचा अस्वीकार करण्याची ताकद संतांच्या संगतीशिवाय होणार नाही. आणि म्हणून म्हणलंय बिनु सतसंग विवेक न होय, रामकृपा बिनु सुलभ न सोय. तेव्हा आपण विचाराच्याच कक्षेत फिरत आहोत. आणि विचार हा एक मोहाचा अंश आहे, सूक्ष्म देहातल्या मोहाचा एक टप्पा आहे. आज एकच विचार आपल्यासमोर मांडला. गांभीर्यानं विचार करा, या मुद्द्यावर लाभ होईल. विचार करून सुधारण्याकरता जर दिशा बदलली तर फार मोठा लाभ होईल. पुंडली गौरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम भगवान की जय. सब संतन की जय. जय जय श्री राधे.